8000 वर्षापूर्वी राजस्थानमध्ये पूर्णपणे थंड वातावरण होतं आणि जेव्हा हरप्पन सिव्हिलायझेशन संपत आलं तेव्हा राजस्थान ड्रायर होत चाललेलं. तर हे आपल्याला कसं कळालं, त्यासाठी सायंटिस्टनी कोणता डेटा वापरला हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर क्लायमेट चेंजचा स्टडी करण्यासाठी सायंटिस्ट प्रॉक्सी डेटा वापरतात. प्रॉक्सी डेटा म्हणजे काय, तर झाडाच्या आत ज्या रिंग्स असतात आणि कोरल रीफ्स मध्ये ज्या रिंग्स असतात, त्याबरोबरच आईस शीटचा जो आतला कोर असतो, ह्यातून जो डेटा मिळतो त्याला आपण प्रॉक्सी डेटा म्हणतो. तर कोरल रीफ्स ह्या कॅल्शियम कार्बोनेटच्या बनलेल्या असतात. जेव्हा ओशनच्या टेम्परेचरमध्ये चेंजेस होतात तेव्हा कॅल्शियम कार्बोनेटच्या डेन्सिटीमध्ये सुद्धा चेंज होतात आणि त्यामुळे कोरल रीफच्या स्केलेटनमध्ये असलेले कॅल्शियम कार्बोनेटची डेन्सिटी सुद्धा चेंज होते. तर आपण कोरल रीफचा स्टडी करून क्लायमेट चेंज बद्दल माहिती करू शकतो. यानंतर ट्री रिंग्स आपल्याला माहित आहेत. ट्री रिंग्सचा स्टडी करून आपण क्लायमेट चेंज बद्दल स्टडी करू शकतो. जर ट्री रिंग्स वाईड असतील तर त्यावेळी ग्रोईंग सीझन चांगला असतो आणि ट्री रिंग्स नॅरो असतील तर त्यावेळी ड्रॉट किंवा कोल्ड टेम्परेचरचा सीझन असतो. तर आत्ताच्या काळातला आपण जर ट्री रिंग्सला स्टडी केलं तर आपल्याला कळतं की आत्ता जे ड्रॉट होत आहेत ते खूप जास्त हार्श आणि खूप लॉंगर पिरियडसाठी होत आहेत. यानंतर आपण आईस शीट कडे जाऊया. तर प्रत्येक वेळीचा आईस जो तो वेगळा वेगळा असतो. समरमध्ये जो आईस पडतो तो वेगळा असतो आणि विंटरमध्ये जो आईस पडतो तो वेगळा असतो. तर आईस कोर्स हे एक टाइम बबल सारखे आहेत, म्हणजे एक टाइम कॅप्सूल आहे. तर त्यांचा स्टडी करून आपल्याला कळतं की 8 लाख वर्षापूर्वी आपण जेवढा कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडत नव्हतो तेवढा कार्बन डायऑक्साईड आत्ता आपण ह्या टाइम मध्ये सोडतोय. तर कोरल रीफ्स, आईस कोर्स आणि ट्री रिंग्स आपल्याला ओरडून ओरडून सांगतात की क्लायमेट चेंज येत नाहीये, तर ऑलरेडी आलेला आहे. जर पुढच्या 70 वर्षात आपलं टेम्परेचर 4 ते 5 डिग्री सेल्सिअसनी वाढलं तर आपल्या कोस्टल सिटीज आहेत त्या मोस्टली फ्लड होऊन जातील आणि तिथला मोठ्या प्रमाणातला एरिया हा पाण्याखाली जाईल. तर आत्ताच टाइम आहे की आपण क्लायमेट चेंजच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली पाहिजे. थँक्यू.